जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या मनात सुद्धा आलंय का की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या जीवनामध्ये अनेक बदल घडतात आणि आपलं जीवन बदलतं. सर्वात प्रथम म्हणजे काय की गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्तीच मुळात भाग्यवान असते. तुम्ही किती धनवान असा, किती व्यावसायिक असा, परंतु ज्या वेळेस तुमच्यावरती गुरुची कृपा असते त्याच वेळेस तुमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण होतं किंवा तुमच्या मनामध्ये तो संकल्प बनतो. म्हणून जर तुमच्या मनामध्ये संकल्प बनला असेल की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं तर नक्कीच करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील किंवा जीवनासंबंधी अडचणी असतील तर त्याच्या संदर्भात जर तुम्ही संकल्प करून गुरुचरित्राचं पारायण केलं तर नक्कीच तुमच्यावरती दत्तगुरूंची कृपा होते आणि तुमचं जीवन बदलतं. तिसरी गोष्ट म्हणजे काय, गुरुचरित्राचं पारायण जर तुम्ही आपल्या घरी केलं तर 10 पट फळ मिळतं. परंतु हेच पारायण जर तुम्ही दत्तस्थानावर म्हणजेच कुरवपूर, पिठापूर किंवा